नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला जे आयोगाने थोड्या वेळापूर्वी जे नोटिफिकेशन रिलीज केलं आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या ज्या शैक्षणिक अर्हता आहेत, कृषी सेवा परीक्षा 2024 जी महाराष्ट्र कृषी सेवा एक्झाम झाली, त्याच्यामध्ये जे काही ॲग्री MPSC रिलेटेड एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे सांगितलेलं होतं, ज्याच्यामध्ये काही अभिवादन करण्यात आलं होतं आयोगाला की या डिग्री ज्या आहेत त्यांना क्वालिफाय करून घ्या ॲग्री MPSC मध्ये। मग त्या रिलेटेड आज आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे आणि त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर सारे डाऊट आहेत, ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आजचं हे आपण एक 5 ते 10 मिनिटाचं सेशन घेत आहोत आणि ज्याच्यामध्ये सर्व काही डाऊट जे तुमचे डिग्री रिलेटेड असतील ते पाहणार आहोत। ओके, मग पाहूया आयोगाने काय सांगितलेलं आहे। आजचं हे नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये 20 ऑगस्ट 2025ला हे नोटिफिकेशन आलं, ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 शैक्षणिक अर्हतेबाबत हे तुम्हाला प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये जर पाहिलं तर आयोगाने काय काय सांगितलेलं आहे ते पाहूया। आता याच्यामध्ये जी काही शैक्षणिक अर्हता सांगण्यात आलेली होती ती कधी सांगण्यात आलेली होती, 2021 जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 करता पदांचे सेवा प्रवेश नियम व शासन निर्णय जो आहे, जो की कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसाय विभाग जे होता त्यांनी सांगितलेला होता कधी 7 सप्टेंबर 2011 आणि त्यानंतर शासन निर्णय कृषी त्याच्याबरोबर पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग जे आहे त्यांनी 22 एप्रिल 2021 मध्ये काय सांगितलेलं होतं, नमूद समतुल्य शैक्षणिक अर्हता विहित करण्यात आलेल्या होत्या। म्हणजे काय आहे, जे काही क्वालिफिकेशन आहे ते सांगण्यात आलेलं होतं, कोणत्या कोणत्या डिग्री ज्या आहेत त्या क्वालिफाय असतील ते क्वालिफिकेशन 2021 मध्ये सांगण्यात आलेलं होतं। मग त्यानुसार जर बघितलं तर प्रस्तुत परीक्षेकरता बीटेक म्हणजे बायोटेक्नॉलॉजी प्रमाणे जी काही BE बायोटेक्नॉलॉजी बॅचलर इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर BSc बायोटेक्नॉलॉजी अँड BSc हॉनर्स बायोटेक्नॉलॉजी या विषयातील पदव्या समतुल्य ग्राह्य धरण्याबाबत उमेदवारांकडून काही जे नोटिफिकेशन दिलेले होते, ओके, अभिवेदन प्राप्त झाली होती का, तर या लोकांना समावेश करून घ्या, कशासाठी, त्या परीक्षा देता याव्यात यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, तर त्यांनी अभिवेदन केलेलं होतं आयोगाला की आम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या। बट सदर अभिवेदने विचारात घेऊन सदर पदव्यांच्या ग्राह्यतेसंदर्भात आयोगामध्ये पत्र पाठवण्यात आले होते व शासन अभिप्रायाच्या अधीन राहून बायोटेक्नॉलॉजी असेल, BSc बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा BSc ऑनर्स असेल पदवीधारक उमेदवारांना प्रस्तुत पूर्व व मुख्य परीक्षेकरता तात्पुरता प्रवेश देण्यात आला होता। ओके, अगोदर आयोगाने काय केलेलं होतं तर यांना प्रवेश देण्यात आलेला होता, बट आता आयोगाने काय सांगितलेलं आहे, नवीन जो काही नियम आहे त्याच्यानुसार जो काही अभिप्राय प्राप्त झालेले होते कधीपर्यंत 2025 पर्यंत 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या पत्रान्वये खालीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत। मग त्याच्यामध्ये आयोगाने काय सांगितलं, आता नवीन जे काही नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्यानुसार जर पाहिलं तर आयोगाने काय सांगितलेलं आहे, कृषी, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा इथं क्रक्स आहे याचा, कृषी विद्यापीठाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अकृषी विद्यापीठे म्हणजे ॲग्रिकल्चरच्या ज्या चारही युनिव्हर्सिटी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जे राहुरीची आहे, त्यानंतर अकोला आहे, परभणी आहे आणि दापोली आहे, या युनिव्हर्सिटींव्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही युनिव्हर्सिटी असतील अकृषी विद्यापीठांकडून प्रदान करण्यात येत असलेल्या पदव्या, जसे BSc गृहविज्ञान म्हणजे होम सायन्स आहे, त्यानंतर बीटेक जैवतंत्रज्ञान आहे जे काही बायोटेक्नॉलॉजी आहे ते, त्यानंतर बीटेक अन्नतंत्रज्ञान फूड टेक्नॉलॉजी आहे, ओके, त्यानंतर BSc ऑनर्स, या ज्या काही 4 डिग्री आहेत यांना काय सांगितण्यात आलेलं आहे, सामाजिक विज्ञान इत्यादी अकृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम कृषी विषयाचा समावेश नसतो। यांच्यामध्ये जर पाहिलं ज्या अकृषी विद्यापीठातील या डिग्री आहेत, होम सायन्स असेल, त्यानंतर बीटेक असेल, त्यानंतर फूडटेक असेल किंवा जी काही BSc ऑनर या डिग्री आहेत यांच्यामध्ये कृषी विषयाचा समावेश नाही आहे। ओके, मग त्यामुळे काय केलं, त्यामुळे सदर पदव्या कृषी पदवीशी समतुल्य ठरवता येणार नाही। म्हणजे काय आहे की ॲज पॅरलल कृषीच्या किंवा ॲग्रिकल्चरच्या BSc ॲग्रिकल्चरच्या त्या पॅरलल डिग्री नाहीत का, तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा कुठेही उल्लेख नाही आहे किंवा ॲग्रिकल्चरचे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये नाहीत आहे। कृषी तसेच कृषी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमामध्ये BE बायोटेक्नॉलॉजी असेल, BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc हॉनर्स बायोटेक्नॉलॉजी या अकृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा समावेश नसल्याने व सदर पदव्यांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय अनुसंधान परिषद म्हणजे जे काही आपलं ICR आहे, ओके, IRI ICR जे काही आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे, यांच्याकडे शैक्षणिक अभ्यासक्रम एकूण क्रेडिट अभ्यासक्रमाचे विषय इत्यादी बाबती अंतर्भूत नसल्याने
ओके, यांच्याकडे ICAR त्या अंतर्भूत नसल्याने काय सांगितलेलं आहे, सदरचे अभ्यासक्रम महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरिता ग्राह्य ठरविता येणार नाहीत. म्हणजे काय आहे, अगोदर ते इलिजिबल होते, आत्ता ते इलिजिबल नसणार आहेत. 2025 पासून ते इलिजिबल नसणार आहेत असं सरळ सरळ याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसेच राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी शिफारस केलेला अभ्यासक्रम स्वीकारलेला असल्याने जो काही ICAR ॲक्रेडिटेड सिलेबस आहे तो दिलेला आहे, जी काही 6 डीन कमिटी आहे त्याच्यानुसार सिलेबस लागलेला आहे आणि तो जी काही 4 विद्यापीठे आहेत आपले त्यांनी स्वीकारलेला असल्याने अकृषी विद्यापीठे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांची मान्यता नसलेली जी काही विद्यापीठे आहेत त्यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या BSc बायोटेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर BE बायोटेक्नॉलॉजी असेल, BSc हॉनर्स असेल, या पदव्या कृषी विद्यापीठातील BTech बायोटेक्नॉलॉजी या पदवीशी समतुल्य ठरवता येणार नाहीत. त्यामुळे काय सांगितलेलं आहे की या विद्यार्थ्यांना आता ही जी काही परीक्षा होती ती देता येणार नाहीये. ओके, काय आहे, उपरोक्त शासन अभिप्राय विचारात घेता महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी दिनांक 22 एप्रिल 2021चा जो लास्टचा निर्णय होता, जे की ज्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन ठरवण्यात आलेलं होतं कधी 2021ला, त्या निर्णयामध्ये चेंज करण्यात आले. रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद विषयांकरिता कृषी विद्यापीठांव्यतिरिक्त इतर विद्यापीठांकडून प्रदान करण्यात आलेल्या पदव्या तसेच BE बायोटेक्नॉलॉजी असेल, BSc बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा BE हॉनर्स बायोटेक्नॉलॉजी समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येणार नाहीत. ओके, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे काय झालेलं आहे, ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी ही चांगली न्यूज आहे की जे काही अकृषी म्हणजे जे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत त्या सोडून बाहेरच्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामधून जर कुणी बायोटेक्नॉलॉजीमधून डिग्री केलेली असेल किंवा बाकीचे जे काही इलिजिबल होते अकृषी विद्यापीठांमधले विद्यार्थी ते इथपासून पुढे याच्यामध्ये इलिजिबल नसणार आहेत. एवढीच गोष्ट आहे जे की मग परत असा प्रश्न पडेल, बायोटेक्नॉलॉजी शब्द दिलेला आहे म्हणजे, बट ज्यांची डिग्री जसं की दापोली युनिव्हर्सिटीमधून झालेली असेल, त्यानंतर अकोला युनिव्हर्सिटीमधून झालेली असेल, परभणी युनिव्हर्सिटीमधून झालेली असेल, राहुरी युनिव्हर्सिटीमधून ज्यांच्याही डिग्री झालेल्या आहेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थी ॲग्री MPSCसाठी इलिजिबल असणार आहेत. इरेस्पेक्टिव्ह त्यांचे जे काही डिग्री आहेत ॲग्रिकल्चरमधल्या त्या सगळ्या डिग्री झाल्या असतील तरी ते सगळे ॲग्री MPSCसाठी इलिजिबल आहेत. फक्त कोण नाही असणार आहे तिथपासून पुढे, जे आपले 4 विद्यापीठं आहेत ते सोडून ज्यांनी बाहेरच्या याच्यामधून डिग्री केलेली होती आणि ते ॲग्री MPSC देऊ शकत होते, अशा विद्यार्थ्यांना फक्त आता काय आहे ते ॲग्री MPSCसाठी क्वालिफाय असणार नाहीत. एवढाच हा शासन निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या. या गोष्टी तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कृषी प्रबोधिनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.